हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती हेची सुख आगळे. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धे द्वारे कर जोडोनी तिष्ठती. नको वैकुंठीचा वास असे तया सुखानाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धे द्वारे कर जोडोनी तिष्ठती. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकडे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धे द्वारे कर जोडोनी तिष्ठती. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं. भृत्यार्तिहं प्रणतपालभवाद्दिपोतं, वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं. पाण्डुरङ्गा
विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजव चित्तासी आपुलिया या मनासी लागो हरिनामाचा छंद आवडी गोविंद गावयासी ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहो क्षेत्र निवासिनीं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयं संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या देवा ऐके हे विनंती मज नको रे हे मुक्ती तया इच्छा गती हेचे सुख आगडे या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करे रिद्धे सिद्धे द्वारे कर जोडोनी तिष्ठती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान श्री पंढरीश परमात्मा, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने संपन्न होत असलेला आपला हा भक्ती उत्सव भगवान परमात्म्याच्या साधू संतांच्या जनार्दन स्वामींच्या त्याचप्रमाणे सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु किसनगिरी बाबा या सर्वांच्या कृपाशीर्वादाने आणि भास्करगिरी महाराज आणि सद्गुरु अमळनेरकर महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे तुमच्या सगळ्या लोकांच्या पवित्र उपस्थितीमध्ये तन मन धनाच्या सहकार्याने या सर्व गुणीजन मंडळींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवामध्ये आजची ही उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं सद्भाग्य माझ्या वाट्याला आलेलं आहे. आज जागराचा दिवस आहे, म्हणजे आज रात्रभर जागावं लागतं, म्हणून अभंग जरा बारका घेतला मी. अभंग कारण आपल्याला 3:30 वाजेपर्यंत कीर्तन चालवायचे, मग अभंग तसाच घ्यावा लागेल का नाही. आज जागराचा दिवस आहे, त्याच्यामुळं 3:30 वाजेपर्यंत कीर्तन चालणारे. पुन्हा तुम्ही घरी जाण, झोपान, आंघोळ्या करान, काकड्याला या, एवढा त्रास माझ्याच्याने बघवला नसता. हो, माझं आडनावच पाहणे म्हणून मी सगळ्या गोष्टी पाहूनच अभंग घेत असतो. मी असा विचार केला की 3:30ला आपलं कीर्तन संपलं की तुम्ही थोडं लघवीला वगैरे जाऊन येताल, 4 वाजता काकडा चालू होईल आणि मग 6 वाजेपर्यंत तुम्ही मग आपापल्या घरी जाल. या दृष्टीने जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चौकडा अभंग, 4 चरणाचा अभंग मी आज आपल्या समोर चिंतन करता घेतलेला आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जुन्या जाणत्या कीर्तनकारांनी काही अलिखित नियम पाळलेले आहेत. म्हणजे सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कोणता अभंग असावा, दुसऱ्या दिवशी कोणता अभंग असावा, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या दिवशी कोणते अभंग असावेत, जागराच्या दिवशी कुठला अभंग असावा आणि काल्याला कुठला अभंग असावा, याचे काही अलिखित जुन्या कीर्तनकारांचे नियम आहेत. ते लिखित नाहीत परंतु अलिखित आहेत आणि जुनी लोक ती नियम सगळे पाळायचे. अलीकडे ते काही कोणी पाळताना दिसत नाही. तरी मी थोडा प्रयत्न करणार आहे. आज आपल्याकडं मागणीपर अभंग घेण्याची पद्धत आहे आणि म्हणून मी हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा मागणीपर प्रकरणातला अभंग आपल्या समोर चिंतनाकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संत संगतीची मागणी देवाकडे केलेली आहे. पहिली गोष्ट चिंतनामध्ये आपल्याला ही घ्यायची, मागणं आणि संतांचं जीवन या 2 गोष्टी पटण्यासारख्या नाहीत. मागणं आणि संतांचं जीवन या 2 गोष्टी पटण्यासारख्या नाहीत. महाराज आणि मागणं ही गोष्ट अलीकडे सगळ्याला पटायला लागलेली आहे, पण महात्मा, संत आणि मागणं ही गोष्ट मात्र पटण्यासारखी नाही. का पटण्यासारखी नाही, मी 4 कारणं सांगणार आहे. पहिलं कारण असं आहे की तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तरी संतांना मागणं शोभत नाही. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जरी आपण विचार करायला गेलो तरी संतांना मागणं शोभत नाही. तिसरी गोष्ट अशी आहे, धर्मशास्त्राच्या दृष्टीने आपण विचार करायला गेलो तरी मागणं शोभत नाही. आणि चौथी गोष्ट अशी आहे,
व्यवहाराच्या दृष्टीने आपण विचार करायला गेलो तरी संतांना मागणं शोभत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तत्वज्ञानाच्या दृष्टीने संत महात्म्यांना मागणं शोभत नाही. का शोभत नाही? ज्या महात्म्याला तत्वज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या महात्म्याला दुसरं काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करतात. तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं आहे. जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवणी झाले, जे शांतीशी आले पल्लव नवे. ज्यांनी पूर्णतेचं जेवण केलेलं आहे. पूर्णतेचं म्हणजे पूर्णाचं नाही बरं का, आपल्याला पोळीत घालायचं पूर्णच माहिती आहे. संत महात्म्यांनी जे जेवण केलं ते पूर्णतेचं जेवण केलं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. लय डोक्यावरून जाईन असं बोलणार नाही. माझा किस्सा फुगलेला दिसतोय ना, पैसे नाही, डायरी ठेवलेली, तुमच्या मनात काय बी येईल. इकडे बघा, माझा खिसा आता सध्या गच्च भरलेला आहे. या खिशामध्ये जर समजा तुम्ही अजून माझ्याकडे एखादी डायरी वगैरे ठेवण्याकरता दिली तर बसेल का? बसणार नाही. तुमच्या घरामध्ये पाण्याचा हंडा पूर्ण काठोकाठ भरलेला आहे. त्या काठोकाठ भरलेल्या हांड्यामध्ये तुम्हाला 2-3 लिटर पाणी पुन्हा टाकता येईल का? टाकता येणार नाही. कल्पना करा, आपला मंडप भरलेला आहे. कल्पना करायची गरजच नाही, वास्तव आहे, आपला मंडप भरलेला आहे. या भरलेल्या मंडपामध्ये अजून 400-500 माणसं आणून बसवता येतील का? बसवता येणार नाही. मी कशा करता वाढवायला लागलो? हे जे अगोदरच भरलेलं असतं त्याच्यामध्ये पुन्हा दुसरं बसत नसतं. तत्वज्ञान हे सांगतं की तत्वज्ञानाने एकदा परिपूर्णता प्राप्त झाली, आता त्याला दुसरं काहीच मागायचं आणि मिळवायचं शिल्लक राहत नाही. संत महात्म्याच्या जीवनामध्ये जर त्यांनी तत्वज्ञान प्राप्त केलेलं असेल आणि ते जर मागत असतील तर याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की त्यांना तत्वज्ञान प्राप्त झालेलं नाही. गमतीत उदाहरण सांगतो. एक माणूस झोपला होता. एकाने जाऊन विचारलं, राम भाऊ झोपला का रे? तो म्हणला, गाढ झोप लागली. या जे अर्थी तो माणूस बोलला गाढ झोप लागलेली, त्या अर्थी तो माणूस अजून झोपलेला नाही. आता ज्ञानोबरांची ओवी सांगतो. आधी उदाहरण सांगतो काल्पनिक. दिवस मावळायची वेळ होती, लाईटी लागण्याची वेळ होती. रानामध्ये शेतामध्ये काही किडे होते. ते किडे म्हणले, जा रे गावामध्ये लाईट लागली का पाहून या. ते तरुण किडे जरा जास्तच वळवळ करतात. ते म्हणले, आम्ही पाहून येतो. ते तरुण किडे गेले लाईट लागली का पाहण्याकरता आणि पुन्हा माघारी आले. आल्याच्या नंतर सांगितलं की सगळ्या संभाजीनगरमध्ये लाईटी लागलेल्या आहेत. तिथे एक म्हातारा किडा होता, तो अनुभवी होता. बहुतेक म्हातारे किडे अनुभवी असतात. माझी भाषा कळाली ते बरं होईल, मी जास्त उलगडणार नाही. ऐका, म्हातारे किडे अनुभवी असतात. त्या म्हाताऱ्या किड्याने सांगितलं, अजून लाईट लागलेली नाही. का लाईट लागलेली नाही? ज्या अर्थी तुम्ही माघारी आलाय त्या अर्थी लाईट लागलेली नाही. लाईट जर लागली असती तर तुम्ही माघारी आला नसता. पतंगादीपी आलिंगन येत त्यासी अचूक मरण. ज्ञानोबा चिंतन करतात, तो किडा लाईटवर गेल्यानंतर मरतच असतो, पुन्हा माघारी येत नसतो. याचाच अर्थ असा आहे, संत जर मागत असतील तर त्यांना अजून तत्वज्ञान झालेलं नाही. आणि जर तत्वज्ञान झालेलं आहे तर मागणं ही संभावना त्यांच्या जीवनामध्ये शक्यच नाही. म्हणजे तत्वज्ञानाच्या दृष्टीने मागणं चुकीचं आहे. आता तुम्हाला भक्तिशास्त्राच्या दृष्टीने सांगतो. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा मागणं चुकीचं आहे. मागत जाऊ नये. भक्त कोणाला म्हणतात? भक्त त्यांना म्हणतात की ज्यांच्या जीवनातल्या सगळ्या आशा संपलेल्या आहेत. गेले आशा पाश निवारोने. ज्यांच्या जीवनातल्या सगळ्या आशा संपून गेलेल्या आहेत. श्रीमद भागवत आपण ऐकत आहे, कथा ऐकलेलीच असेल तरी पण मला पुष्टी करता पाहिजे म्हणून मी घेतो. श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादाचं चरित्र आहे. भगवान परमात्मा प्रल्हादा करता प्रगट झाले. सगळं चरित्र तुम्ही ऐकले म्हणून मी पाहिजे तेवढं सांगतो, फक्त ताकापुरतं रामायण. भगवान प्रगट झाले. भगवान प्रगट झाल्यानंतर हिरण्यकशिपूला त्या उंबऱ्यावर नेलं. त्याला कसं मारायचं तसं मारलं. त्या हिरण्यकशिपूची आतडी देवाने सगळी गळ्यामध्ये धारण केली. सगळं रक्त देवाच्या शरीराला लागलेलं. भगवान परमात्मा त्या सभेमध्ये असे फिरतात, हा 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 करत. अर्धी अधिक सभा तर बेशुद्ध पडली. मग लोकांमध्ये चर्चा चालू झाली, ह्यांना शांत कोणी करायचं.
ते म्हणले आम्ही असं ऐकलंय की नवरा रागवल्यानंतर बायकोच पुढे आले की शांत होतं म्हणून, कारण बायकोच्या हातामध्ये एक शस्त्र असं म्हणतात. हो, ते शस्त्र असं आहे बेलणं नावाचं. ते बेलणं नावाचं शस्त्र असं आहे, त्याने पोळी चपाती गोल होते पण नवरा सरळच होतो. ते बेलणं नावाचं शस्त्र असं आहे, त्याने पोळी चपाती गोल होते पण नवरा सरळ होतो. मग म्हणले बोलवा देवाच्या बायकोला. ती देवाची बायको बोलवली, आली समोर, विचारलं का हो? ते म्हणले तुमचे मालक रागवलेत, बघा बघा. म्हणल्यानंतर आईसाहेब इकडे तिकडे बघतात, म्हणले आमचे दिसतच नाहीत. अहो ते म्हणले ते आमचं नाही, आमचं तिकडे सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी, हे असलं आमचं नाही. लक्ष्मी बेशुद्ध पडली. आता ह्यांना शांत कोणी करायचं? म्हणले ज्यांनी महाराजाला तारीख दिली त्याला पुढे पाठवा. महाराज रागावलाय ना, उशिरा कीर्तन चालू केलं, परत तुम्ही 7 ते 9 ची वेळ 5 मिनिटात संपणार आहे कीर्तन, टेन्शन घेऊ नका तुम्ही. मग म्हणले ज्यांनी महाराजाला तारीख दिली त्याला पुढे पाठवा. कुणी तारीख दिली? म्हणले भक्त प्रल्हादानी. त्याला पुढे पाठवून भक्त प्रल्हाद पुढे आला की ज्ञानोबरायांचा गोड अभंग आहे. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवे नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्त सुखे निवाला. भगवान परमात्म्याने प्रल्हादाला कडेवर उचलून घेतलं, त्याच्या डोक्याला भगवान परमात्म्याने कुरवाळलं आणि भगवान परमात्मा म्हणतात की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय मागायचं असलं तर माग. प्रल्हाद म्हणतो देवा यदि राशी समे कामान कामास्तो वर दर्शभ कामानाम हृदय संरोहम भवत असतो ऋणे वरम. तुम्हाला जर द्यायचंच असेल तर एक द्या, माझ्या अंतःकरणामध्ये कुठलीच इच्छा निर्माण होऊ देऊ नका आणि एवढंच मला द्या. भगवान म्हणले असं का? भगवान परमात्म्याला भक्त प्रल्हाद सांगतो देवाची भक्ती काहीतरी मागण्याकरता जो भक्ती करत असतो त्याला भक्त म्हणत नाही, त्याला व्यापारी म्हणतात. नस भृत्य हा सवय वनिक, भागवताचे शब्द असे आहेत. तो सेवक नसतो, तो व्यापारी असतो. म्हणून या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं किंवा नाथ महाराजांची एक डेंजर ओवी भागवतामध्ये. भगवान परमात्मा आपलं सुख कुणाला देतात त्याचं वर्णन भागवतामध्ये असं केलेलं आहे. निष्काम निर्लोभ निर्दंब भजन निर्मत्सर निरभिमान ऐश्या मद भक्ताची जाण माझे सुख संपूर्ण मी देतो. 5 प्रकारची कसोटी भजनाला लागल्यानंतर भजन शुद्ध होतं. सोनं शुद्ध आहे का नाही हे पाहण्याकरता 4 प्रकारची कसोटी. तसं माणूस शुद्ध आहे का नाही हे पाहण्याकरता सुद्धा 4 प्रकारची कसोटी. यथा चतुर्भी कनकम परीक्षते निगर्शन छेदन ताप ताडनहि तथा पुरुषः परीक्षते शीलेन ज्ञानेन गुणेन कर्मणा. माणसाची परीक्षा 4 कसोटीने होत असते. त्या माणसाचं ज्ञान कोणत्या प्रकारचं आहे, तो माणूस शीलवान आहे का, त्या माणसाच्या ठिकाणी गुण कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्या माणसाचं कर्म कोणत्या प्रकारचं आहे, या 4ही वरून माणसाच्या जीवनाची परीक्षा होत असते. तसं सोन्याची परीक्षा 4 प्रकारे होते. निघर्षण, सोनं घासून पाहिलं जातं, सोनं तोडून पाहिलं जातं, सोनं तापून पाहिलं जातं. निघर्षण छेदन ताप ताडनहि आणि सोनं तापून पाहिलं जातं. तसं माणसाचं जीवन 4 प्रकाराने तपासलं जातं. त्याप्रमाणे भक्ताचं जीवन सुद्धा 5 प्रकारच्या कसोट्यावर तपासलं जातं आणि त्याच्यामध्ये पास झाला तर भगवान परमात्मा भागवतामध्ये सांगतात मी माझं सुख त्यांना देत असतो. निष्काम निर्लोभ निर्दंब भजन निर्मत्सर निरभिमान ऐश्या मदभक्ताची जाण माझे सुख संपूर्ण मी देतो. या 5 कसोटीमध्ये पहिलीच कसोटी आहे निष्काम भजन. ऐका, निष्काम भजन याचाच अर्थ असा आहे की तिथं मागणी संभवत नाही आणि मागणी जर संभवत नसेल, मागणी ही जर भक्तीला कलंक असेल तर भक्तिशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा मागणं हा दोष आहे. आता 3रा दोष सांगतो तुम्हाला. धर्मशास्त्राच्या दृष्टीने मागणं हा दोष आहे. धर्मशास्त्राच्या दृष्टीने मागणं हा कसा दोष आहे याच्याकरता प्रल्हादाच्या चरित्रातला एक श्लोक आहे. भगवान प्रल्हादाला म्हणत होते की काहीतरी माग. प्रल्हादाने पुढे सांगायला सुरुवात केली देवा तुम्ही काहीतरी माग म्हणता इथपर्यंत ठीक आहे, पण मला एवढं माहिती आहे मागणाऱ्याच्या जीवनातल्या 12 गोष्टी कमी होत असतात. भक्त प्रल्हादाने भागवतामध्ये सांगितलं ज्या माणसाला जीवनामध्ये काही मागायची सवय, पहिली तर गोष्ट माणसाने कोणाकडे काही मागू नये, काही मागूच नाही. तुलसीदास महाराजांचे एक पद आहे तुलसी करतल कर ना करे कर पर कर करे जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. तुलसीदास महाराज सांगतात की मागण्याकरता माणसाने कुणापुढे कधी हात पसरू नये. हातच जर तुम्हाला पुढं करायचं असेल तर देण्याकरता हात पुढं करा. ज्या दिवशी तुम्हाला मागण्याकरता हात पुढं करायची वेळ येईल त्या दिवशी तुम्ही आत्महत्या केलेली बरी, पण पुन्हा पुढं मागायचं नाही.
का मागायचं नाही? प्रल्हादाने सांगितलं की जीवनातल्या 12 गोष्टी नष्ट होतात मागणाऱ्याच्या जीवनातल्या. काय काय नष्ट होतं? इंद्रियानी मनप्राण आत्मा धर्मो धृतिर्मती हे श्री तेज क्षमा सत्यम यस्य नश्यंती जन्मना. प्रल्हाद सांगतो की माणसाच्या इंद्रियातली ताकद कमी होते मागण्याने. आता खरं लाईट गेली पण तरी मी सांगतो 4-2 लोक ऐका काय, तर जिथवर आवाज जाईल तिथवर इलाज नाही. आपल्या इंद्रियाने आपण आयुष्यभर विषयच मागत राहतो. त्याचा परिणाम असा होतो की आपल्या इंद्रियामध्ये ताकदच राहिली नाही. तुकोबराय गाथ्यामध्ये चिंतन करतात, विषयाचे चरवाळे गाळणी. महाभारतामध्ये एक प्रसंग, महाभारतामध्ये एका मुलीचं लग्न जमलं. जुना काळ होता. जुन्या काळामध्ये पद्धत अशी होती की वडीलधाऱ्या मंडळींनी लग्न जमवायची आणि डोळे झाकून नवरा नवरीने बाहुल्या उभा राहायची. आताची पद्धत थोडी बदलली. पोरापोरींनी लग्न करायचं आणि आई बापांनी डोळे झाकून पाहत राहायचे. जुनी पद्धत आणि आताची पद्धत कन्वर्ट झाले. लग्न जमलं त्या पोरीचं आणि पोरीला असं कळालं की आपल्या नवऱ्याला दिसत नाही. ही पोरगी तुम्हाला सगळ्यांना माहिती, आपल्या नवऱ्याला दिसत नाही म्हणून त्या पोरीने त्या दिवशी डोळ्यावर पट्टी बांधली. तिचा अजून साखरपुडा झाला नव्हता आणि सुपारी फुटली नव्हती. त्या पोरीने डोळ्यावर पट्टी बांधली. मला वाटते त्या पोरीचं नाव तुम्हाला माहिती आहे, गांधारी. लग्न झालं. लग्नाच्या नंतर 100 मुलं आणि 1 मुलगी झाली. कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये शेतातली मका कापावी तशी भीमाने कौरव कापायला सुरुवात केली. अख्ख्या महाभारतामध्ये सगळेच्या सगळे कौरव एकट्या भीमाने मारलेले. एकाच्याही वाट्याला दुसरा येऊ दिला नाही. 9-10 कौरव शिल्लक होते. दुर्योधन विचार करायला लागला, आता आपण काहीतरी कपट केलं पाहिजे. असं समोरासमोर यांच्या बरोबर आपण टिकाव धरू शकणार नाही. मग काय करायचं? भगवान श्रीकृष्णाकडे गेला. भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की देवा, मला वज्रदेही व्हायचंय, काय उपाय सांगता का? भगवान म्हणले, वज्रदेही व्हायचंय हा उपाय, ही जी तुझ्या मनात इच्छा निर्माण झाली ही अतिशय चांगली आहे. ऐका, भगवान परमात्मा त्याला म्हणतात की ज्याला सगळ्या जगाचं कल्याण व्हावं असं वाटतं त्याचं नाव आहे भगवान परमात्मा. भगवान परमात्मा म्हणले चांगली गोष्ट आहे. दुर्योधन म्हणतो चांगली गोष्ट आहे, पण मी कसा वज्रदेही होईल मला सांगा ना. भगवान म्हणले तुला एक काम करावं लागेल, धर्मराजाकडे जावं लागेल. धर्मराजा तुला उपाय सांगेल. दुर्योधन म्हणला, तो बीजेपीचा कार्यकर्ता आणि राष्ट्रवादीचे कसा काय बसायचा आहे? हो, विरोधी पक्षाचा माणूस आम्हाला कसं काय उपाय सांगेल? आता एक वाक्य नीट ऐका. भगवान परमात्म्याने सांगितलं तो धर्म आहे. आणि धर्म त्याला म्हणतात की ज्याला भेदभाव माहीत नसतो. वाक्य नीट ध्यानात ठेवा. धर्म त्याला म्हणतात की ज्याला भेदभाव माहीत नसतो. आपल्याला धर्माच्या ज्या संकुचित व्याख्या माहिती आहेत. धर्म म्हणलं की आपल्याला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, परमात्मा दुर्योधनाला सांगतात तो धर्म आहे. आणि धर्म त्याला म्हणतात ज्याला भेदभाव माहीत नसतो. म्हणून मी आत्मविश्वासाने सांगतो की इथं सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. का? कारण धर्म त्याला म्हणतात की ज्याला भेदभाव माहीत नसतो. दुर्योधन धर्मराजाकडे गेला. दादा म्हणजे काय? मला वज्रदेही व्हायचे. अजून एक व्याख्या ऐका. धर्म त्याला म्हणतात चांगलं वागणाऱ्या माणसाचं कल्याण व्हावं असं वाटतं त्याला धर्म म्हणतातच म्हणतात. पण धर्माची प्रगल्भ व्याख्या अशी आहे, वाईट वागणाऱ्या माणसाचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे ही ज्याची इच्छा असते त्याचं नाव आहे धर्म. धर्मराजाने सांगितलं चांगली गोष्ट आहे.
चांगली गोष्ट आहे म्हणले, पण डॉक्टर कुठे आहेत, कोणत्या गावाला आहेत? भगवान परमात्म्याने सांगितलं डॉक्टर तुमच्या घरातच आहे. दुर्योधन म्हणला कधी ओपीडी उघडून बसलेला दिसला नाही आमच्या घरातला डॉक्टर. भगवान परमात्म्याने सांगितलं, त्या धर्मराजाने सांगितलं, तुझ्या आईचं लग्न जमलं त्या दिवशी तुझ्या आईने पतिव्रता धर्मावर विश्वास ठेवला आणि पातिव्रत्य टिकवण्याकरता बाईने लग्न जमलं त्यावेळेस डोळ्यावर पट्टी बांधलेली. ती पट्टी उघडून जर त्या तुझ्या आईने तुझ्याकडे पाहिलं तर तुझं शरीर वज्रदेही होईल. दुर्योधन आईकडे गेला, गांधारीकडे अगोदर. आई, धर्मराजाने असं असं सांगितले. गांधारी म्हणले, जे अर्थी धर्माने सांगितलंय ना ते अर्थी खरं असेल. येतो धर्मस्ततो जयः, ज्या ठिकाणी धर्म असतो त्या ठिकाणी विजय असतो. गांधारीने सांगितलं, सगळी माणसं झोपल्यावर निवांत जैनाचा देव नागडा माझ्याकडे ये, एकही अंगावर कपडा ठेवायचा नाही. रात्री 1-1:30च्या सुमाराला दुर्योधनाने अंगावरची सगळी कपडे काढले, जैनाचा देव झाला, दिगंबर निघाला. पांडवांच्या महालामध्ये इकडे शिबिरामध्ये खळबळ माजली. धर्मराजा, भीमदादा, अर्जुन, नकुल, सहदेव सगळे म्हणले, कृष्णा हे आता धनुष्यबाण इथंच मोडून टाकतो, गदाबिदा मोडून टाकतो आणि आपला संन्यास घेऊ आणि तिकडं उत्तरेत निघून जाऊ. भगवान म्हणले, असं का? आपला विजय होणार नाही हे ठरलेलं आहे म्हणे. कस काय ठरलेलं आहे म्हणले, इतक्या लवकर हार मानायची नसते. इकडला नेता तिकडे गेला, तिकडला इकडे गेला, म्हणून दम धरा, जरा सबर करो. हो, लगेच नाही काय करायची. मग भगवान म्हणले, मी काहीतरी करतो. भगवान परमात्म्याने एक माळ्याचं रूप धारण केलं, लहान मुलाचं. सगळे हार हातामध्ये घेतले आणि रस्त्यावर 1:30 वाजता हा हार विकायला उभा राहिला. मला सांगा, कोणता हारवाला 1:30 वाजता हार विकाय येतो? शहर सोडलं तर. शहर आता 24 तास चालू राहते. हे आलाच दुर्योधन, नागडात जैनाचा देव, आणि हे बारीकच मुलाचं रूप धारण केलं होतं. एवढा मोठा माणूस खुशाल नागडात चाललाय. कुठं चाललाय रे? म्हणलं, आईकडं. कोण आहे तुझी आई? म्हणला, गांधारी. ते बारकं पोरग म्हणजे देव म्हणले, अरे मूर्ख आहे का काय? गांधारी पतिव्रता आहे, तिला जर राग आला तर तुला जाळून इथंच भस्म करेल. अंगावर काहीतरी कपडे घाल. तो म्हणला, कपडे तर सगळे मालात राहिला तर काय घालू? भगवान परमात्मा म्हणजे हारले राम ठेवला तुम्ही. ऐका, हे घे हार म्हणले, हा गुंडाळ कमरेला. त्या दुर्योधनाने कमरेला हाल गुंडाळले. गांधारीच्या जवळ गेला, आईला सांगितलं, आई मी आलोय. गांधारीने डोळ्यावरची पट्टी उघडली आणि पट्टी उघडल्यानंतर दुर्योधनाचं शरीर निहाळलं आणि पुन्हा डोळ्यावरची पट्टी बांधली. आणि गांधारीने दुर्योधनाला विचारलं, रस्त्यात येताना कुणी भेटलं होतं का? सावध राहायचा, तुम्ही मतदान करायला गेल्यावर रस्त्यात मध्ये कुणी भेटलं तर. काय रस्त्यात कुणी भेटलं होतं का? हा म्हणले, ते हारवाला भेटला होता. गांधारी म्हणले, तो हारवाला नव्हता, तो सगळ्याला हरवणारा होता. तो हारवाला नव्हता, सगळ्याला हरवणारा होता. घात झालाय म्हणे तुझा. तू कमरेवर जेवढ्या भागामध्ये फुलाचा हार लावला होता तेवढाच भाग कच्चा राहिलाय. महाभारत असं सांगतंय, तिथंच गांधारीने सांगितलं होतं, त्या जागेवर भीमाची गदा बसल आणि तुला मारावं लागेल. उदाहरण संपलं. मग उदाहरण कशा करता सांगतोय, आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये इतकी भयंकर ताकद आहे. नासका कुचका देह तो सुद्धा वज्रदेही करण्याची ताकद आपल्या डोळ्यात आहे. पण आपण आपल्या डोळ्याने आयुष्यभर विषय मागत राहिलो, त्याचा परिणाम असा झाला की आपली इंद्रियाची ताकद गेली. मी श्लोक सांगतोय प्रल्हादाचा, इंद्रियानी मन प्राण आत्मा धर्म धृतिर्मती ह्री श्री तेज क्षमा सत्यम यस्य नश्यन्ति जन्मनः. मागण्याची अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाल्यानंतर माणसाच्या जीवनातल्या 12 गोष्टी कमी होतात. त्याच्यामध्ये इंद्रियाची ताकद. जी माणसं सारखं कानात हेडफोन घालतात ना, ती लवकर बहिरे होतात. जी माणसं मोठ्या आवाजापासून आपल्या कानाचं संरक्षण करतात, त्या माणसाला माग कोण म्हातारी खातारली ती कीर्तन करायला हित कळते. का? तुम्ही जेवढी तुमची इंद्रियाची ताकद जपून वापराल तेवढी तुमची इंद्रिय जास्त सक्षम राहतात. म्हणून मागून मागून आपली इंद्रियाची ताकद गेली. इंद्रियानी, दुसरं आहे मन. मागणाऱ्याच्या जीवनामध्ये मनाची ताकद कमकुवत होती. कोरोनाच्या काळामध्ये रोगाने माणसं कमी मेली आणि घाबरून माणसं जास्त मेली. कोरोनाने कमी मेली, घाबरून जास्त मेली. सगळं गेलं तरी चालेल, पण माणसाचं मन मजबूत असलं पाहिजे. आणि मन मजबूत करण्याचं एकमेव साधन आहे तत्वज्ञान. तत्वज्ञानाशिवाय मनाला मजबूतता येत नाही. ऐका, म्हणून ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये क्रांती केली, तुम्ही सगळे क्रांतिकारक बघा, सगळे इतिहास वाचा, सगळ्या लोकांनी जीवनामध्ये तत्वज्ञानाचं चिंतन केलेले.
अगदी भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सावरकर असतील, टिळक असतील, अजून आता सगळे नाव घेत नाही, छत्रपती शिवाजी महाराज असतील. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ आईसाहेबांनी रामायणातल्या भागवतातल्या कथा सांगाव्यात. आता आपल्या बाया बी कथा सांगते पण टीव्ही पुढे बसून. हो चला, मला सुचलं होतं पण मी ते आता फटाफोडत नाही. इंद्रियानी, मन, प्राण मी सगळं सांगणार नाही, वेळ कमी आपल्याकडं. प्रल्हाद सांगतो की मागणाऱ्याच्या जीवनातल्या 12 गोष्टी कमी होतात. याच्याकरता स्वतंत्र 8 दिवस चिंतन करण्यासारखा विषय हा. तत्वज्ञानाच्या दृष्टीने मागणं हा दोष आहे, अपूर्णता सिद्ध होते. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने मागणं हा दोष आहे, कारण आशा अंतःकरणात शिल्लक राहते. धर्मशास्त्राच्या दृष्टीने मागणं हा दोष आहे, जीवनातल्या 12 गोष्टी कमी होतात. आणि व्यवहाराच्या दृष्टीने मागणं हा दोष आहे, व्यवहारामध्ये सुद्धा मागणाऱ्या माणसाला किंमत नसते. तुकोबराय गाथ्यामध्ये चिंतन करतात, हात पसरे जिने दिगत्याचे, तुका म्हणे कारी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे कारी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने दिगत्याचे, दिगत्याचे, हात पसरी जिने दिगत्याचे, तुका म्हणे संत महात्मे सांगतात की हात पसरी जिने देगत्याची. असं असलं तरी गाथ्यामध्ये आपल्याला जवळजवळ 150च्या पुढे अभंग असे सापडतात की जे मागणीपर आहेत. की 150 पेक्षा जास्त अभंग हे मागणीपर आहे. मला वाटतंय साहेब आडनाव माझं पाहणे असल्यामुळे लाईट परीक्षा घेते का? नेहमीच जाते का? पाहणे असल्यामुळे माझी परीक्षा संत महात्मे मागतात हे खरंय का मागत नाही हे खरे? ऐका, संत महात्मे मागत नाही हे पण खरे आणि संत महात्मे मागतात हे पण खरे. इकडे बघा, संत महात्मे मागत नाहीत हे खरे. कसं काय खरे? कारण संत महात्म्यांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यातली एकही मागणी त्यांनी स्वतः करता केलेली नाही. पसायदान सगळ्याचं पाठ आहे. ज्ञानोबराय असं वर्णन करतात की आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे आणि तोषोनी मज द्यावे पसायदान हे. तुकोबरायांचा दुसरा एक अभंग सांगतो. तुकोबराय सांगतात की मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा, या संताशी निरवी हेची मज देई, आणि का तुझे काही न मागे तुझ, तुका म्हणे आता उदार तू होई आणि मज ठेवी पायी संतांची या. ज्ञानोबरायांच्या पसायदानामध्ये मज शब्द आलेला आहे आणि हे पण तुकाराम महाराजांचं पसायदान आहे 3 चरणाचं. याच्यामध्ये सुद्धा तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे आता उदार तू होई आणि मज ठेवी पायी संतांची या. संतांचा मज हा खूप व्यापक आहे. किती व्यापक आहे याच्याकरता ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी चिंतन केलेले. हे जगाचे देह झाले मनोने प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले तुझे नवीन, किंवा हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. सगळं जग म्हणजे संत महात्म्याचा देह असतो आणि सगळं जग म्हणजे जर संत महात्म्याचा देह असेल तर त्यांचा मज हा सुद्धा सगळ्या जगाच्या इतका व्यापक आहे. ऐका, म्हणून संतांनी जिथं जिथं स्वतः करता मागणी केली ती स्वतः करता केलेली नाही, ती सगळ्या जगाकरता केलेली. आणि संत महात्म्यांची मागणी, दुसरा मुद्दा असा आहे, ती मागण्या करता नाही, ती मागून दाखवण्याकरता आहे. विठ्ठला शाळेमध्ये गॅदरिंग होतं. मग गॅदरिंग म्हटलं की वेगवेगळी नाटकं, वेगवेगळी गाणी, वेगवेगळे काहीतरी कार्यक्रम शाळा बसवते. त्याच्यामध्ये एक नाटक बसवायचं आणि त्या नाटकामध्ये भिकाऱ्याचं पात्र करण्याकरता शिक्षक एक पोरगा शोधत होते. आता भिकाऱ्याचं पात्र करायचं म्हणलेले गोरा गोटा पोरगा बघून जमत नाही, तो जरा काळा पाहिजे ताका महाराजासारखा आपल्या कलरच्या दोघाच्या. हो, मग आता काळा पोरगा कोण आहे वर्गामध्ये?
वर्गामध्ये एक काळा पोरगा होता, पण तो गावातल्या 1 नंबर श्रीमंताचा. काय देवाचा न्याय पण कळत नाही महाराज. ज्याच्या घरी खायला काय नसतं त्याच्या घरी भगवान परमात्मा लय पोरं जन्माला घालतो, आणि ज्याच्या घरी खायला भरपूर असतं तिथं पोरगाच नसतो. लयच अवघड काम. तसं गावात 1 नंबर श्रीमंत, पण त्याचं पोरग काळा ढोस. आणि शिक्षकाने विचारलं, का रे नाटकात काम करणार का? आता नाटक म्हणल्यावर पोरांना आनंद वाटतो, करणार म्हणला. म्हणले भिकाऱ्याचं पार्ट आहे. कुठले बिद्या म्हणला, उड्याच मारायचं ते. आणि त्या पोराला भिकाऱ्याचं पार्ट दिलं. भिकाऱ्याचं पार्ट दिल्यानंतर रंगीत तालीम बिलीम झाली. नाटकाचं स्टेजवर आलं आणि ते भिकाऱ्याचं पोरग पुढं आलं. एक एक पैसा द्यावा धर्माला, आशीर्वाद लागल तुमच्या मुलाने कराला. उदाहरण संपलं. ते पोरग पैसे मागत होतं का मागून दाखवत होतं? अहो, पोरग शाळेत निघालं तर त्याला अलीकडे पॉकेट मनी म्हणतात. पोरग शाळेत निघालं तर वडील 2-2 आणि 5-5 हजार त्याला रोज पॉकेट मनी देत होते. इतका पैसे ज्या पोराला रोज मिळत होतं, तो पोरगा स्टेजवर उभा राहून एका पैसा करता भीक मागतो का? मागत नाही, तो मागून दाखवतो. तसं संत महात्म्याचं जीवन परिपूर्ण असताना सुद्धा संत महात्मे आपल्याला मागून दाखवतात. आजच्या अभंगामध्ये इतकी महत्वाची मागणी संत महात्म्याने केलेली. जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला म्हणत होते, देवा तुम्ही एक काम करा. काय करा? मला संतांच्या स्वाधीन करा. या संतासी निरावी हेची मजा रे. स्वाधीन करा. निर्वी शब्दाचा अर्थ आहे संतांच्या स्वाधीन. इकडे बघा, जी गोष्ट स्वाधीन असते तीच गोष्ट जीवनामध्ये आपल्याला लाभ देत असते. मी तुम्हाला चालू उदाहरण सांगतो रोजच्या वापरातली. आपण जी मोटरसायकल चालवतो ती मोटरसायकल आपल्या स्वाधीन असली तरच कीर्तनापर्यंत घेऊन जाते. त्या का गाडीचा ब्रेक फेल झाला तर ती हॉस्पिटलला घेऊन जाते. आपली 4 व्हीलर जर आपल्या स्वाधीन असेल तरच आपल्याला ती वापरता येते. ती जर आपल्या स्वाधीन नसेल तर आपल्याला कामाला येत नाही. लाईट जर आपल्या स्वाधीन असेल, जिथपर्यंत आवाज गेला त्यांना कळा. आता हे आपल्या स्वाधीनच नाही. हो, ते अलीकडे कीर्तनकार काय विनोद करतात. ते म्हणले चायना कंपनीचे मॉडेल, नवीन शिकलेल्या पुरी, लग्न होऊन आलेल्या घरी, आणि लाईट टिकल म्हणून सांगता येत नाही. महत्वाची गोष्ट ऐकाय गेली. बायको जर ताब्यात असेल, माझं प्रमाण नाही, तुकोबरायांचं प्रमाण आहे. धर्मतयाशीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज. तुकोबराय सांगतात बायको ताब्यात असेल तरच त्या माणसाचा धर्म आहे, नाही तर त्या माणसाला धर्मही घडत नाही. मी कशा करता सगळं सांगायला लागलो. आपलं जीवन संतांच्या स्वाधीन असेल तरच या जीवनाला सुगंध आहे. म्हणून एका सुभाषितकाराने चिंतन केलेले, संसार तापत धानाम त्रयो विश्रांते हेतवः अपत्यंच कलत्रंच सदान संगतिरेवच.
संसाराच्या दुःखाने तप्त झालेल्या माणसाला समाधान मिळण्याकरता जगामध्ये 3च ठिकाणं आहेत. तुम्ही दिवसभर काम करून घरी आला आणि तुमचा नातू किंवा तुमचा लहान पोरगा जर लुटू तुमच्या जवळ आला, ते दिवसभर केलेलं कष्ट तुम्हाला कष्ट वाटतं का? वाटत नाही. बघा, सगळ्याला जग जाहीर माहिती आहे. तुम्ही दिवसभर कामावून आल्या बायकोने गरम पाण्याची बादली ठेवली हातपाय धुवायला, तुम्हाला चहा देऊ का, कॉफी देऊ का, इंट्रील आपलं चुकूनच तुम्हाला काय देऊ, तुम्हाला काय खायचंय असं विचारल्याच्या नंतर समाधान होतं का रडत बसता तुम्ही? समाधान होतं. या 2 गोष्टी जरी समाधान देणाऱ्या असल्या तरी या 2 गोष्टी, आता मी वेदांताचा शब्द वापरतो, या 2 गोष्टी समाधान देतात, तृप्ती देतात, पण ती सांकुशा तृप्ती देतात. संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर मात्र आपल्याला निरंकुशा तृप्ती मिळते. का? संसारामध्ये कितीही मुलाची संगती असू द्या, कितीही बायकोची संगती असू द्या, घर सोडलं की चिंता तुमची पाठ सोडत नाही. आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर उजळले भाग्य आता, तापाने तप्त झालेल्या जीवाला विश्रांतीची 3 ठिकाणं आहेत, पण 2 ठिकाणं ही सांकुशा तृप्ती देतात. कारण पुन्हा चिंता जन्माला येते आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर चिंता नष्ट होते. म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हणतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. मग देवाला असं वाटलं की ह्यांना काहीतरी प्रलोभन दाखवावं. आमच्या गावातले एक पोरगा आहे, एका कारखान्यावर कामाला आहे आणि त्या कारखान्याचा मालक आता निवडणुकीला उभा आहे. नाव सांगणार नाही, सध्या हे आचारसंहिता लागू झाली ना. ऐका, मग त्याने मला सांगितलं की आम्हाला त्या साहेबांनी प्रचार करायला पाठवले. आता कारखाने बंद झाले ऊसाचे. एका गावात गेला, एका म्हातारीने त्यांच्या मोटरसायकलची चावीच काढून घेतली. का काढली? अगोदर पैसे दे, अगोदर पैसे दे. मी कसं करता म्हणतोय, काहीतरी प्रलोभन दिलं की माणसं गप्प बसतात. जसं देवाला असं वाटलं की तुकाराम महाराजांना पण काहीतरी आपण प्रलोभन देऊ. आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुकाराम महाराज, लोक कशा कशाची दुकानं टाकतात, आम्ही पण दुकान टाकलंय. पण आम्हीच टाकलं नाही, आमच्या शाखा तुम्हाला दुसरीकडे पाहायला मिळणार नाहीत. कुठं कुठं आहेत आमच्या शाखा? आमची शाखा ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहायला मिळेल. दयाने घातली मुक्तीची गवांधी, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपला हाती रिगाला भक्तीपंथी जगा देतो. आमची शाखा फक्त संताकडच आहे, दुसरीकडं नाही. मग ऐका, ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्तीची पंगत घातलेली.
भगवान परमात्मा सांगतात जे जे त्या अवस्थेला गेले ते ते चौथी सिद्धी हातामध्ये घेऊन सगळ्या जगाला वाटत सुटतात. बर ती अवस्था प्राप्त केल्याशिवाय मोक्ष प्राप्त केल्याशिवाय माणसाला पूर्णता नाही अशी सगळी शास्त्रही सांगतात. आणि असं असताना तुम्हाला कुठलं बर ते मुक्ती प्राप्त करणं इतकं सोपं नाही. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमफुटी वेदशास्त्रे याजसाठी जप याजसाठी तप व्यासे अमुक ग्रंथ केले इतका कुटाणा केल्यानंतर तो मोक्ष मिळतो. तुकाराम महाराजाला देव म्हणले तो मोक्ष मी तुम्हाला असा देऊन टाकतो. दर्शनालाच तुकाराम महाराज मंदिरात गेले होते. बारी जरा कमी झालेली होती. तुकाराम महाराजाला सांगत होते की तो जो मोक्ष आहे ना तो मोक्ष तुम्हाला कुठलाही प्रयत्न न करता मी तुम्हाला असा देऊन टाकतो. तुकाराम महाराज दर्शन बारीमध्ये होते. माणसाची गर्दी जरा कमी झालेली होती आणि देवाने तुकाराम महाराजांना थोडं एकांतात गाठलं. देवा म्हणले तुम्ही निवांत आहेत का? भगवान म्हणले मागं बारी का बघा बरं तिकडे जाऊन त्या दर्शन बारीच्या मंडपामध्ये. नाही म्हणलं तिथं कोणीच नाही आता निवांत आहे म्हणले. मग तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुम्हाला एक विनंती करणार आहे. काय विनंती आहे? 4 चौघामध्ये मला पुन्हा तुम्ही म्हणायचं नाही. काय काय लोकांना 4 चौघातच बोलायची सवय असते. माणसाने काय काय गोष्टी सांगावं पण खाजगी सांगावं ना. 4 चौघात बोलायच्या नसतात. तसं तुकाराम महाराज देवाला दरडावून सांगतात अजिबात 4 चौघात पुन्हा माझी इज्जत घालवायची नाही. देव म्हणले तुम्ही म्हणताय काय? तुकाराम महाराज म्हणले मी तुम्हाला आता गुढीने विनंती करतो. काय विनंती? अभंगाचं पहिलं चरण. देवाला विनंती करतात देवा ऐके हे विनंती मज नको रे हे मुक्ती. तुकोबाराय सांगतात मला मुक्ती नको याच्यात नवल नाही. तया इच्छा त्या मोक्षाची इच्छा सुद्धा नको आणि तया गती ती मोक्षाची गती सुद्धा आम्हाला नको. आपल्याला याच चरणावर थोडा भर द्यायचा आहे. पुढची चरण सरळ ऐका. तुकाराम महाराज मोक्ष नको म्हणतात. का नको म्हणतात याची कारण मीमांसा आपल्याला थोडी पाहिजे. सगळ्या संत महात्म्याने दुकानं टाकली. ज्ञानोबरांचं प्रमाण आपण देऊन आलो. जयाने घातली मुक्तीची गवांधी मिळवली माती वैष्णवांची. सगळ्या जगाला ते मोक्ष सुख प्राप्त व्हावं याच्याकरता संत सज्जनी मांडली दुकाने. जे जया पाहिजे ते आहे रे. सगळे शास्त्र सुद्धा आपल्याला मोक्षाकडे प्रवृत्त करणारे ज्ञानोबराय सांगतात यासाठी व तेजिले भोग, यासाठी व केले नाना याग, यासाठी व अष्टांगादी योग, यासाठी या विषयांचे त्याग वो
जन्म जन्मांतरी केली हे सूचना. अनेक जन्मापासून जी साधना करायची ती मोक्षाकरता करायची. सगळी शास्त्र सुद्धा आपल्याला सांगतात मोक्ष मिळवा. महाभारताने चिंतनाचं केलेले धर्मार्थ काम मोक्षाख्येषु मोक्ष एव परमपुरुषार्थ. धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थामध्ये मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे. इतकं सगळं मोक्षाचं वर्णन केलेलं असताना सगळे संत तो मोक्ष सगळ्याला प्राप्त व्हावा याच्याकरता प्रयत्न करत असताना सगळी शास्त्र त्याच्याकरताच उपाय सांगत असताना आज तुकाराम महाराज तो मोक्ष नको म्हणतात. काय नको म्हणतात? मी 2-4 कारण आपल्या समोर सांगणार आहे. ऐका, एखादी गोष्ट नको म्हणण्याची काय काय कारण असू शकतात. पहिलं कारण, एखाद्या वस्तूचं आपल्याला जर अज्ञान असेल, इकडे बघताय ना माझ्याकडे तुम्ही, एखाद्या वस्तूचं जर आपल्याला अज्ञान असेल तर माणूस ती नको म्हणू शकतो. मी जर तुम्हाला असं सांगितलं की माझ्याकडे अशी एक वस्तू आहे जी आजपर्यंत भारतातल्या कोणत्याच माणसाने पाहिलेली नाही, ती वस्तू तुम्ही खरेदी करणार का? जी वस्तू आजपर्यंत कुठंच आपण पाहिली नाही, अगदी मोबाईलला, गुगलला, युट्यूबला सर्च करून सुद्धा कधीच कोणी पाहिली नाही, ती वस्तू आपल्याला काय फायद्याची आहे हे माहित नाही, त्या वस्तूचा काय तोटा आहे हेही आपल्याला माहित नाही, लाईट गेलेली ना आलेली हेही मला माहित नाही. आपलं कीर्तन सांगतोय विठाला. बरं चाललं होतं माझं एकट्याचा अंधारात तुकाराम महाराज मोक्ष नको म्हणतात त्याची काय कारण असू शकतात याचं आपलं चिंतन चाललेलं आहे का? बहुतेक लाईट माझी परीक्षा घेते वाटतं. माझं आडनाव पाहणे या. लाईट म्हणली असं बघूच किती पाहतोय आता. चला, राहिलेल्या पाऊण तासात काय पाहायचं ते पाहतो, बरोबर थांबतो. पाऊन नाही, अर्धा तास, सव्वा झाला जिंदाबाद आहे. इकडे बघा, एखाद्या वस्तूचं जर आपल्याला अज्ञान असेल तर ती वस्तू नको म्हणण्याची दाट शक्यता असते. जी वस्तू कधी पाहिली नाही, ज्या वस्तूचा फायदा तोटा आपल्याला माहित नाही, जी शेजाऱ्या पाजाऱ्याने कधी वापरलेली नाही, जी वस्तू कधी कोणी पाहिलीच नाही, ती वस्तू घ्या असं जर कोणी म्हणाला तर माणूस ती नको म्हणू शकतो. तुकाराम महाराजांना मोक्षाचं अज्ञान आहे का? तुकाराम महाराज सांगतात मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. मोक्ष तर आमच्या घरी राबाय नाही. बर, एक कारण सोडून द्या. दुसरं कारण काय असू शकतं? दुसरं कारण असं असू शकतं की एखाद्या वस्तूची गरजच नसेल तरी माणूस नको म्हणू शकतो. एखाद्या वस्तूची गरजच नसेल, तुमचं पोट भरलेलं आहे, जेवण चाललंय, तुमचं भरपूर पोट भरलेलं आहे, काय काय माणसाला किती खावायचा अंदाज लागत नाही. एक माणूस माझ्या शेजारी बसला होता, इथं पोटाला दाबायचा, कपाळाला दाबायचा. मी असं का करतोय? तो म्हणला ही जागा या जागेसारखी जोपर्यंत निबार होत नाही तोपर्यंत खात्रायचं. काय कोणाच्या धारणा असतील देव जाणे. एकाने कमरेला सुतुळी बांधली होती जेवताना. म्हणलं सुतुळी का बांधली? तो म्हणला किती खातो अंदाज लागत नाही, सुतुळी तुटली, जेवण बंद. भरपूर खाल्लेलं आहे, जिलेबीचं जेवण आहे, गुलाबजामचं जेवण आहे, तोंड उघडलं की गुलाबजाम बाहेर उडी मारतात. इतकं खाल्लंय आणि तो मालक सांगा लागला अहो अजून 4-5 गुलाबजाम घ्या. घेईल का माणूस? गरजच नाही ना. आता एकदा भूक माणसाची शमली, आता पुन्हा अन्नाची माणसाला तेवढ्या पुरती तरी गरज नसते. ऐका, मोक्षाची गरज नाही का? मोक्षाची गरज नाही का? मोक्षाचीच गरज आहे. मानवी जीवन परिपूर्ण होण्याकरता मोक्षाशिवाय दुसरा पर्यायच नाही. मग असं जर आहे तर तुकाराम महाराज तो मोक्ष नको का म्हणतात? दुसरं कारण. तिसरं कारण, ती वस्तू, ती गोष्ट घेण्याची आपल्याकडे जर समर्थता नसेल, सामर्थ्य नसेल तरी माणूस नको म्हणतो. लय लहानपणापासून शाळेत आपण एक गोष्ट वाचत आलो, अजूनही शाळेत गोष्ट असते. द्राक्षाच्या बागेत कोल्हा गेला. त्या बागायतदाराने असे उंच मांडव केलेला होता, द्राक्षाचे गडवर होते.
ह्या कोल्याने उड्या मारल्या 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 एकही द्राक्ष तोंडाला आलं नाही. तसंच माघारी निघालं. त्याची बावकी आली होती दुसरी. का रे म्हणले तिकडं कुठं चालला? तो म्हणला द्राक्ष खायला. तो म्हणला कशाला जातो? का मी आताच आलो तिथून. मग लय आंबट आंबट द्राक्ष कोण खाते? ती द्राक्ष आंबट होती का त्याचं तोंड पुरला नाही? दादा तुमच्याकडे तर माझ्याकडे एक ऑफर आहे. मुंबईला मंत्रालया शेजारी 10 गुंठ जागा विकायला आहे आणि ती तुम्हालाच द्यायची आहे. घेणार का तुम्ही? कुशल नाही म्हणते ते. तुमचं घर किती बाय कितीच आहे आता सध्या? 12 अहो तिथे 10 गुंठ मिळते ना. मग मंत्रालया शेजारी 10 गुंठ जागा विक्रीस करता आहे. समर्थताच नसेल तरी माणूस नको म्हणू शकतो. मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता सामग्री काय काय लागते ऐका. मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता काय काय सामग्री लागते ती तुकाराम महाराजांकडे नव्हती का? तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये चिंतन केलेले आहे. मोक्ष जर प्राप्त करायचा म्हणल्यानंतर काय काय पाहिजे इकडे बघा. इंद्रियाचा जय साधोनिया मन निर्विषय कारण असे तेथे निर्विषय कारण असे तेथे. मोक्ष प्राप्त करून घ्यायचं म्हणल्यानंतर तुकाराम महाराजांनी 3 साधना सांगितल्या. इंद्रियाचा जय साधोनिया मन आणि निर्विषय कारण असे तेथे. इंद्रियावर विजय पाहिजे, मन साधलं गेलेलं असलं पाहिजे आणि अंतःकरण निर्विषय पाहिजे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये इंद्रियावर विजय होता का? होता. एकांतामध्ये स्त्री गेले तरी तुकाराम महाराज वश झाले नाहीत. तुकाराम महाराजांनी मन साधलं होतं का नाही? तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये मन साधलं होतं का नाही? असाच आवाज बरा येतो याच्यापेक्षा. हे माझा आवाज घालू. तुकाराम महाराजांनी मन साधलं होतं का? तुम्ही एका ठिकाणी वर्णन करता कोठे धावे तुकोबरायांनी मन साधलेलं होतं. आणि तिसरा निकष तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे निर्विषय कारण असे तेथे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये यत्किंचितही विषयाची वासना नव्हती. तुळशी रामायणामध्ये तुळशीदास महाराजांनी चिंतन गोड केलेले. संत जीवन कसं असतं याचं वर्णन करताना तुळशीदास महाराज रामायणामध्ये सांगतात
साधू चरित शुभ चरित तपासून. आता तिकडे बघूच नका, माझ्याकडे बघा. शेतीत तू बघा, पाणी पितो बघा, थोडंच पाहिजे. साधू चरित शुभ चरित तपासून. संत महात्माचं चरित्र कसं आहे? तुळशीदास महाराज सांगतात, निरस विसद आणि गुणमय फल जासू. मला सगळा तो हा कामाचा नाही, एकच शब्द कामाचा, निरस. संतांचं जीवन असं असतं, ते विषयाच्या रस रहित असतं. चला भागवत ऐकले, आता रामायणात येतो तुम्हाला, कारण तुम्हाला कुठंतरी फिरून मला कसं तरी सावध आवाज वाजत आहे. राम प्रभूने सुग्रीवाबरोबर सख्य केलं. पावसाळ्याचे 4 महिने एका जागेवर थांबले. पावसाळा संपल्यानंतर सगळे समुद्राकडे निघाले. जात असताना 4 दिशेला 4 तुकड्या वानराच्या पाठवलेल्या होत्या. दक्षिण दिशेला जी तुकडी निघाली होती, नळ, नीळ, अंगद, हनुमंत, जांबवंत सगळे तिकडे चालले. काठावर बसून चर्चा चालली होती की पलीकडे कोण जाणार. 100 योजन समुद्र ओलांडायचा आहे. सगळ्यांनी आपापलं सामर्थ्य सांगितलं. जांबवंत म्हणला, मी जाऊन परत आला असतो, पण तरुणपणामध्ये, आता म्हातारपणामध्ये माझी ताकद नाही. अंगद म्हणला, मी पलीकडे जाईन, पण अलीकडे येईल का नाही याची गॅरंटी नाही. मग सगळे म्हणले, सगळ्यांनी ताकद सांगितले, पण कोण राहिले का बघा. सगळ्यांनी मी आणून बघितलं, पण मेन कार्यकर्ता हनुमंतराय दगडावर बसले होते, त्यांचं चाललं होतं भजन. आता खरं वाटते आता नुसतं भजन करा. चला म्हणले, महत्वाची मीटिंग चालली. काय मीटिंग आहे म्हणले? समुद्राच्या पलीकडे कोण जाते म्हणले, मी जातो. हनुमंतरायाने उडी मारली. मोठं प्रकरण आहे, मला सगळं रामायण नाही सांगायचं. हनुमंतरायाने एवढी वेगात उडी मारली, ती लंकेच्या पलीकडे पडलंका होती, त्या पडलंकेत उडी पडली. तिथं जात असताना हनुमंतरायाने आपल्याला कुणी पाहू नये याच्या करता डासा एवढं रूप धारण केलं, सूक्ष्म रूपधारी. आणि एकाने मला प्रश्न विचारला, म्हणले हनुमंतरायाने जर डासा एवढं रूप धारण केलं तर रामाने दिलेली अंगठी ठेवली कुठं? मी म्हणलं प्रश्न काय दुर्लक्षित करण्यासारखा नाही. मी म्हणलं की वर्णन असं रामायणामध्ये लंकेतले राक्षस पर्वत एवढे होते. आता राक्षस पर्वत एवढे म्हणल्यानंतर डास कमीत कमी मांजर एवढे, अंगठी बसायला काय अडचण नाही. हनुमंतराय लहान झालेले, तिथं ती लंकिनी नावाची राक्षसीन पहारा देत होती. आणि रावणाची सिक्युरिटी इतकी टाईट होती. बारीक रूप धारण केलेलं ते वानर त्या लंकिनीने पाहिलं हनुमंतरायाला, हे माकडा. हनुमंतराय म्हणले काय झालं, कुठं चालला? हनुमंतरायाने सांगितलं, मी सीता मातेचा शोध करायला आलोय. ती राक्षसी हनुमंतरायावर चवताळून आली आणि वर्णन असं केलेलं आहे, हनुमंतरायाने जे ठोका ठेवून दिला त्या लंकिनीला, आणि लंकिनीच्या नाकातून तोंडातून सगळं रक्त बाहेर यायला लागलं. महात्म्याने चिंतन करताना असं चिंतन केलेले, रक्त म्हणजे आसक्ती. हनुमंतरायाने एक कानाखाली मारली आणि त्याचा परिणाम असा झाला, लंकिनीची सगळी आसक्ती काढून टाकली. ऐका, भक्त त्याला म्हणतात की जी संगतीत येणाऱ्याची आसक्ती काढून टाकतात, आणि ज्यांच्या जीवनातही आसक्ती नसते, म्हणून निर्विषय कारण असे तेथे. महत्वाचा मुद्दा.
तुकाराम महाराजांकडे मोक्ष प्राप्त करून घेण्याचं सगळं सामर्थ्य होतं, तरीही तुकाराम महाराज मोक्ष का नको म्हणतात? चौथं कारण सांगतो आणि कीर्तन संपवतो. मोक्ष नको म्हणण्याचं काय, एखादी गोष्ट नको म्हणण्याचं चौथं कारण असं आहे, त्याच्यामध्ये जर काय दोष असतील तर माणसं म्हणतात की आता ही गोष्ट आपल्याला नको. विठाला विठाला आता इथं आवाज. आता मला एक गोष्ट कळाली, हे स्टेज आता फिरत आहे, मी आता हळूहळू हळू असंच निघून जातो. असेल तर माणूस नको म्हणतो. दुसरं कारण असं आहे, ज्या गोष्टीची आपल्याला गरजच नसेल तरी माणूस नको म्हणतो. तिसरं कारण असं आहे, ही गोष्ट घेण्याचं जर आपल्याकडे सामर्थ्यच नसेल तरी माणूस नको म्हणतो. आणि चौथं महत्वाचं कारण आहे, त्याच्यामध्ये जर काय दोष असला तर माणूस ती गोष्ट नको म्हणतो. बाजारामध्ये आपण अनेक वस्तू खरेदी करतो, पण कधी कधी असं होतं की बाजारात पुन्हा गेल्यानंतर ती वस्तू घ्यायची इच्छा होत नाही, कारण आधी वापरून पाहिलेले असते, त्याच्यातले दोष कळालेले असतात. तसं तुकाराम महाराज मोक्ष नको म्हणतात. मोक्षामध्ये काय दोष आहे का? पहिली गोष्ट, मोक्ष कशाला म्हणतात तिकडे लक्षात द्या. मोक्ष कशाला म्हणतात? एका ठिकाणी असं वर्णन केलेले, पाप फल बंध भय मृत्यूची हा पेनाय अपवर्ग कहाय. आपल्याला मराठी व्याकरण माहित असेल. मराठी व्याकरणामध्ये 13 सूर आहेत सुरुवातीला, नंतर क ची एक ओळ आहे, त्याच्यानंतर च ची ओळ आहे, त्याच्यानंतर ट ची ओळ आहे, त्याच्यानंतर प ची ओळ आहे, नंतर श श स ह ळ क्ष ज्ञ य आहे. ऐका, याच्यामध्ये प ची जी ओळ आहे त्याच्यामध्ये 5 व्यंजन आहेत, प फ ब भ आणि म. मोक्ष कशाला म्हणतात? महात्म्याने चिंतन करताना असं चिंतन केलेले, त्याच्यामध्ये पहिलं अक्षर आहे प, म्हणजे ज्याच्यामध्ये पापाचा संबंध नाही त्याला मोक्ष म्हणतात. दुसरं आहे फ, ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कुठलीच फळं भोगावी लागत नाहीत, त्याचं नाव आहे मोक्ष. तिसरं अक्षर आहे ब, ब म्हणजे ज्या ठिकाणी कुठलंच तुम्हाला बंधन नाही. नंतर आहे भ, भ म्हणजे ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या जीवनात कुठली भीती शिल्लक राहत नाही. आणि पाचवा आहे म, म म्हणजे ज्या ठिकाणाला गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा मरण्याची वेळच येत नाही, त्याचं नाव आहे मोक्ष. ऐका, मोक्षामध्ये या 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्या ठिकाणाला प्राप्त झाल्यानंतर पापाचा संबंध नाही, ज्या ठिकाणाला प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला कुठलीच फळं भोगावी लागत नाहीत, ज्या ठिकाणाला प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला कोणतं बंधन राहत नाही. आपल्याला कोणतं बंधन आहे? भावांत रामाने सांगितलेले आपल्याला बंधन, जन्म त्याला गोराल काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश, मोहपाश, मायापाश, जन्मपाश, 7वा. भावांत राम आपल्याला सांगतात हे 5 प्रकारची बंधन आहेत. या 5 प्रकारच्या 7 प्रकारची बंधन आहेत. या 7 प्रकारच्या बंधनाच्या बाहेर घेऊन जातो त्याला मोक्ष म्हणतात. ज्या ठिकाणी गेल्यानंतर कुठली भीती नाही. भीती किती प्रकारची? मला वाटते भर्तृहरीच्या नीतिशतकामध्ये भर्तृहरीने एक श्लोक सांगितलेला आहे, भोगे रोग भयम कुले च्युती भयम विद्ये नृपालात भयम माले गुणी काय बने रिपू भयम गुणे खनु भयम काये कृतांतात भयम. त्या ठिकाणी त्यांनी 7, 8, 9 गोष्टींचा विचार केलेला आहे. सर्व वस्तू भयान्वित भविर्नाम वैराग्यमेवा भयम, म्हणजे ज्या ठिकाणी गेल्यानंतर कुठलीच भीतीचा संबंध नाही त्याला मोक्ष म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर माणसाला पुन्हा मरावं लागत नाही ती अवस्था म्हणजे मोक्ष आहे. मग मोक्षामध्ये कुठलाच दोष नसताना, मोक्ष प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य तुकाराम महाराजांकडे असताना, मोक्षाची गरज असताना आणि मोक्षाविषयी पूर्ण ज्ञान असताना तुकाराम महाराज आज मोक्ष का नको म्हणतात याचं उत्तर देतो आणि 10 मिनिटात सगळा अभंग मोकळा करतो. आता ताण देत नाही तुम्हाला. ऐका, नाथ महाराजांनी गाथ्यामध्ये चिंतन केलेले. नाथ महाराज असं चिंतन करतात, भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिले महिमान. ज्ञान म्हणजे मोक्ष कुठे जन्माला आला?
तो म्हणजे भक्तीच्या पोटी जन्माला आला. आणि नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये प्रमाण एक असं जहालय. नाथ महाराज सांगतात, उपजोनिया पोटी भक्ती ते ग्रासी ऐसी मातृ हत्यारी मुक्ती गवन पोषी. जी मुक्ती भक्तीच्या पोटातून जन्माला येते आणि मूळ नक्षत्रावर नाथ महाराज जसे जन्माला आले आणि आई बापाला मरावं लागलं, तशी ही मुक्ती भक्तीच्या पोटी जन्माला येते. आणि भक्तीला जर मारून टाकत असेल तर तुकोबराय सांगतात, नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव. ज्ञान तुकोबराय सांगतात, आम्हाला तो मोक्ष नको, देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती ते पण नको का, हेची सुख आगळे. आम्हाला हे एक आगळं वेगळं सुख मिळालेलं आहे. याचाच विस्तार करतो मी. संसाराच्या क्षेत्रामध्ये मिळणारं सुख आणि संतांच्या संगतीत मिळणारं सुख याच्यामध्ये काय फरक आहे? खरं तर वेदांताच्या अंगाने चिंतन मांडायचं झालं तर तुम्ही झोपत आल, कारण तुम्हाला अंधाराचा चांगला फायदा घेण्याची संधी आहे. सुखाचे मुख्य 3 प्रकार केलेले. एक विषयाचं सुख आहे, एक भक्तीतलं सुख आहे आणि एक ब्रह्मज्ञानाचं सुख. विषयातलं सुख हे कमी कमी होणार, भक्तीचं सुख हे प्रत्येक क्षणाला वाढणार आहे आणि ज्ञानाचं सुख हे कमी होत नाही आणि वाढतही नाही, ते कोणाला सांगताही येत नाही. आज अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांच्या संगतीची अपेक्षा केली. का केलेली? कारण संतांच्या संगतीमध्ये जे सुख मिळतं ते ज्ञानोत्तर भक्तीतलं सुख मिळतं. म्हणून तुकाराम महाराज गाथ्यामध्ये चिंतन करतात, भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका पण वाचका ज्ञानी असे. अशा प्रकारचं हे आगळं सुख आहे. आगळं म्हणण्याचं कारण काय? थोडं मोकळं पटांगण करतो तुम्हाला. संसारामध्ये माणसाला सुखाचा भोग घेण्याकरता विषयावर अवलंबून राहावं लागतं आणि संतांच्या संगतीमध्ये निरुपचार प्रेम विषय होय जे आत्मा किंवा 12व्या अध्यायामध्ये वर्षे विनसागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे सुख मिळते ते विषय सोडून मिळतं. रामदास स्वामी, जयराम स्वामी वडगावकर, आनंद स्वामी, कृष्णा स्वामी असे 4-5 स्वामी, रामदास स्वामी त्या काळामध्ये होते. चातुर्मास चालू होता आणि रामदास स्वामी नेहमी फिरतीवर असायचे. एक दिवशी पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर हे असं आभाळ आलेलं, वातावरण सगळं गडगडायला लागलेलं. चातुर्मासाचाच काळ, पावसाचा. एका घरी गेले, गवळ्याचं घर होतं, त्याला सांगितलं मला आजच्या दिवस रात्रभर मुक्काम करायचा आहे, राहायला जागा आहे का? त्या गवळ्याने सांगितलं आमच्या घरात जागा नाही. अहो म्हणले रात्रभरच थांबायचे, मला काही 8 दिवस 15 दिवस नाही. त्या गवळ्याने सांगितलं गोठ्यातली एक म्हैस सकाळी विकली, एक कोपरात रिकामा झालाय, तिथं झोपता का? रामदास स्वामी म्हणले ब्रह्मचर्या करता गायांसारखा गोठा दुसरा कुठला पवित्र जागा असू शकते? चालतंय म्हणले. त्या माणसाने रामदास स्वामीला गोठ्यामध्ये थोडं झाडून पोतं वगैरे टाकून दिलं आणि तो गेला प्रवचन ऐकायला. जयराम स्वामीचं प्रवचन चाललेलं. जयराम स्वामीला कानोकानी बातमी लागली होती की रामदास स्वामी आलेले. प्रवचन झाल्यावर त्यांनी जाहीर केलं की आपल्या पंढरपूरमध्ये रामदास स्वामी आलेले. त्यांची आणि माझी जर कोणी गाठभेट घालून दिली तर त्यांना पाहिजे ते मी देऊ शकतो. लोकांनी विचारलं पण त्यांना ओळखायचं कसं काय? जयराम स्वामींनी सांगितलं पहिलवानी बांधाय, मोठी मोठी केस आहेत, अंगावर फक्त लंगोटी त्यांनी घातलेली असते, एका हातामध्ये काठी एका हातामध्ये कमंडलू. त्या माणसाच्या लक्षात आलं की ज्यांना आपण गोठ्यात बसून आलोय बहुतेक तेच दिसते. प्रवचन झाले तो थांबलाच नाही जेवायला, डायरेक्ट पळतच गेला. महाराज 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 चला म्हणला तुमच्या करता येशी चिरून मोकळी केली.
महाराज म्हणले एका तासात हे प्रकरण फिरलं कसं काय? नेमका कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता पैसे वाटा गेला होता? भेटा गेला होता. हो, काय झालं काय नेमकं? त्याने विचारलं तुम्ही रामदास स्वामी ना? रामदास स्वामी म्हणले बरोबर. चला ना म्हणले घरात. रामदास स्वामी म्हणले मी असा येत नसतो. जी आरती मगाशी मला जागा नव्हती ना आता आखी खोली मोकळी झाली, ती आरती या दोन विचाराच्या मध्ये कुठंतरी काळा बाजार झालेला आहे. काय तुझ्या मनात आहे नेमकं सांग. त्याने सांगितलं की जयराम स्वामीने सांगितले तुमची दोघाची भेट घालून दिली की मला ते पाहिजे ते देणार आहे. रामदास स्वामी म्हणले तू काय मागणार आहे ते आधी सांग. त्याने सांगितलं काय मागणार आहे? ठकीचं लग्न आहे पुढच्या 22 तारखेला, काहीतरी मागून घेईन, भांडी कुंडी बसता अमकं तमकं काहीतरी. रामदास स्वामीने सांगितलं अजिबात ते मागायचं नाही, मी सांगतो ते मागायचं तर मी येतो. तो म्हणला काय मागायचं? रामदास स्वामी म्हणले आमच्या दोघाच्या भेटीत होणारा आनंद मागायचा. तो म्हणला डोंबलं, ह्याच्यात स्टोची पिन तरी येईल का त्या दोघाच्या आनंदामध्ये? तो म्हणला तोंडावर हा म्हणून तिथे गेलो काय मागायचे ते मागू. झालं. दुसऱ्या दिवशी प्रवचन झालं, दोघांची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर जयराम स्वामीने विचारलं कोणी भेट घडून आणली या पुढं? तो माणूस पुढे आला. माग म्हणलं तुला काय मागायचे? त्याने रामदास स्वामीकडे पाहिलं. मी तुम्हाला सुरुवातीला मग बोललो होतो की 12 गोष्टी जीवनातल्या मागणाऱ्याच्या कमी होतात. महात्म्याच्या डोळ्यामध्ये ताकद असते. आपल्याकडे चिंतन करताना संत महात्मे 4-5 प्रकारची कृपा करतात असं चिंतन आहे. एक हस्तकृपा असते, एक स्पर्श कृपा असते, एक संकल्प कृपा असते, एक नेत्र कृपा असते. आता सगळ्याचे उदाहरण देत बसत नाही, मला थांबायचे 5 मिनिटात. आणि रामदास स्वामीकडे त्याने पाहिल्यानंतर रामदास स्वामीने त्याच्यावर कृपा दृष्टी टाकली. परिणाम असा झाला, तो म्हणला की काय नाही मला तुमच्या दोघांच्या भेटीतला अर्धा आनंद द्या. जयराम स्वामी म्हणले हे डोकं तुझं नाही, तुझ्या डोक्याने जर काही मागितलं असतं तर तो संसार मागितला असता. पण रामदास स्वामींची कृपा दृष्टी त्याच्यावर झाली आणि संसाराची सगळी आसक्ती अंतःकरणातली निघून गेली. विषय रहित जे सुख आहे महाराज सांगतात हे आगळ आहे. प्रेम सुख आगळे. भागवतातले गुण चिंतन आहे. मी लय चिंतन करून आलो होतो पण लाईटीने मूड घालव नाही. भक्ती भोगिता माझे सुख देणे विसरले देह दुःख, विसरले ते तान भूक निजात्म सुख गोंधले. नाथ महाराज सांगतात भक्त जे सुख भोगतात ते कसंय? ते सुख भोगत असताना विसरले ते देह दुःख. भक्त ऐसे जाना जे देही उदास. विसरले ते तहान भूक, तहान हरपले भूक का निजात्म सुख गोंधले. म्हणून महाराज सांगतात की हे सुख आगळ आहे. महाराजाला विचारलं हे सुख मिळतं कुठं? महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. हे सुख तुम्हाला मिळतं कुठं? महाराज सांगतात या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी रीते सिद्धीद्वारे कर जोडून तिष्ठती. या संत महात्म्यांच्या घरी हे प्रेम सुख येण्याची अपेक्षा करतात. ज्या सुखा कारणे देव वेणावला वैकुंठ सोडून संत सदरी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेणावला वैकुंठ सोडून संत सदरी राहिला. वेडावला व तसा लयच
आलीच आहे पण लाईटीने चाल दाखवली. ऐका. महाराज सांगतात संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. महाराज सांगतात या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी. भगवान परमात्मा करता शब्द वापरलाय प्रेम सुख. संसारामध्ये पण प्रेम असतं की हो? मग संसारातलं प्रेम आणि संत महात्म्याने मागितलेलं प्रेम याच्यात काय फरक आहे? काकड्यामध्ये आपण रोज अभंग म्हणतो कोरोनी उचित प्रेम घाले. काय प्रेमाचा दुष्काळ आहे का? बायकोचं प्रेम आहे, पोराचं प्रेम आहे, गावातल्या लोकांचं प्रेम आहे, महाराज लोकांचं प्रेम आहे, पुढाऱ्यांचं प्रेम आहे, सगळ्याचं प्रेम आहे ना. मग सगळ्याचं प्रेम असताना सुद्धा महाराज असं का म्हणतात कोरोनी उचित प्रेम घाले हृदयात किंवा प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमाविना नाही समाधान. आता हे वाढवत गेलं का नाही तर 3 वाजेपर्यंत जाईल. नारद भक्ती सूत्रामध्ये त्या प्रेमाचं लक्षण सांगितलेले गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम सूक्ष्मतरम अविच्छिन्नम अनुभव रूपम. एवढ्या कसोटीवर घासलं जातं त्याला म्हणतात प्रेम सुख. संसारामध्ये माणसं प्रेम करतात ती गुणावर प्रेम करतात. आज मी 200 किलोमीटर प्रवास करून इथं आलोय. कशामुळे आलोय? माझ्याकडे बोलायचा थोडा गुण आहे असं मला वाटते. तो कदाचित माझा भ्रम असेल. माझ्याकडे तो बोलायचा गुण आहे म्हणून एवढ्या लांबून बोलवलं ना. तुम्ही लग्न करता लय काळ्या ढुस्स पोराबरोबर पुरीचं लग्न लावता का? नाही. मग गुणवान पाहिजे काहीतरी, दिसायला तरी चांगला पाहिजे. ऐका, संसारामध्ये प्रेम केलं जाते ते गुणावर. काहीतरी अपेक्षा धरून पुरातन परिषदामध्ये मैत्रीला उद्देश करताना याज्ञवल्क्यांनी जवळजवळ 17 श्रुती खर्च केलेल्या आहेत. नवारे पत्यु कामाय पत्यु प्रियो भवति आत्मनस्तु कामाय पत्यु प्रियो भवति नवारे जायाया कामाय जाया प्रियो भवति आत्मनस्तु कामाय जाया प्रियो भवति. म्हणजे काय? बायको नवऱ्यावर प्रेम करते ते नवऱ्या करता करत नाही. बायकोच्या काही अपेक्षा नवऱ्याकडून पूर्ण होतात म्हणून ती नवऱ्या प्रेम करते. उलट करा, नवरा बायको प्रेम करतो ते बायको करता करत नाही. नवऱ्याच्या काही अपेक्षा बायको पासून पूर्ण होतात म्हणून नवरा बायको प्रेम करतो. बाप पोरावर प्रेम करतो ते पोरासाठी करत नाही. नवारे पुत्रस्य कामाय पुत्रम प्रियो भवति आत्मनस्तु कामाय पुत्रम प्रियो भवति. बापाच्या पोराकडून काहीतरी अपेक्षा असतात म्हणून बाप पोरावर प्रेम करतो. आता सगळं सांगत बसत नाही. नवारे सर्वस्य कामाय सर्वम प्रियो भवति आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियो भवति. या जगामध्ये कुणीच स्वार्थाशिवाय प्रेम करत नाही. कुणीच म्हणजे तुळशीला म्हणा त्याचं उत्तर गोड्या. सुर नर मुनी सबकी हरिती सुर नर मुनी सबकी हरिती स्वार्थ लागी करई सब प्रीती. तुळशीदास महाराज सांगतात सूर नर मुनी वायरेत काहीतरी गडबड आहे. हल्ले केलं गे हा असं राज म्हणते ताकद कळसा गावाने वळसा. हॅलो, नशीबच आपलं आज मध्ये जे जे प्रेम केले जाते ते काहीतरी कामनेने गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमान. संसारातलं प्रेम वाढणार नाही, कमी कमी होणार. माझ्या एका मित्राचं लग्न झालं. त्याला म्हणलं कसं काय रे बायको? तो म्हणला चंद्रमुखी या. मी म्हणलं आयुष्यभर अशीच राहते. 2 वर्षाने पुन्हा कीर्तनाला गेल्यावर म्हणलं आता कसं काय रे बायको? तो म्हणला आता सूर्यमुखी झाली, तापाय लागली. हो, आमचे गुरुबंधू उमेश महाराज लय भारी जोक करत असतात. ते म्हणतात काय काय मांजरी 6 महिन्यातच उंदराचा अंदाज घेते. काय काय मांजरीला जरा वेळ लागतो, 1-2 वर्ष. ऐका, 2 वर्षात ती तापायला लागली, सूर्यमुखी झाली. अजून 2-3 वर्षांनी गेला, विचारला आता कसं काय? तो म्हणला काका महाराज विचारूच नका, आता ज्वालामुखीच झाली. धर भांडी की आपण, धर भांडी की आपण. एका घरी जेवायला करून तांब्या सगळा चेंपलेला, परात सगळी चेंपलेली. मी आमच्या बायला विचारलं, म्हणलं काऊ ताई भांडीला चेंपले ते कसं काय चेंपले? ते म्हणजे महाराज तुम्ही आपल्या घरातले म्हणून सांगते, असं बाहेर कुणाला सांगू नका. म्हणली नवरा बायकोची भांडणं झाल्यावर तुम्हीच कीर्तनात सांगता नवरा देव असतो. म्हणलं वादच नाही. मग देवाला कसं काय हाता? म्हणले त्यांचं नाव भांडे वाचतं म्हणून आम्ही भांडे चेंपवतो. म्हणले बाकी दुसरं काय कारण नाही. हा काय तुम्हाला उपाय सांगितला नाही महिला मंडळ द्या. हो, संसारातलं प्रेम जे आहे ते कमी कमी होणार आहे. भक्तीतलं प्रेम कसं आहे? मग रामनामी उपजी आवडे सुख घडू घडी वाढू लागे. चला, हे जे सुख आगळे याच्या करता मी वाढवायला लागलो सगळे. हे कुठं मिळतं? या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी. तर एवढंच मिळतं का? खाण्यापाण्याची व्यवस्था रेती सिद्धी द्वारे कड जोडून
तिष्ठती. संत महात्म्यांच्या घरी सगळ्या रीतीसिद्धी असतात. याची पण पुष्कळ उदाहरणं आहेत, पण मी एकही सांगणार नाही. आता सरळ प्रमाण म्हणून मी 5 मिनिटात बंद करतोय बोलायचं. महाराजांनी ते म्हणते मग वैकुंठ तुम्हाला मुक्ती नको असेल तर वैकुंठाला चला. वैकुंठाचा फॅसिलिटी सांगू का म्हणली. अलीकडे फ्लॅट खरेदी करायचं म्हणलं की फॅसिलिटीज विचारतात. पाण्याची सोय आहे का, लाईटची सोय आहे का, ट्रेनची व्यवस्था आहे का, गाडी पार्किंगला व्यवस्था आहे का. तसं वैकुंठाच्या फॅसिलिटी सांगतो तुम्हाला. वैकुंठामध्ये तुम्हाला रस्त्याचं टेन्शन नाही, चिंतामणीच्या सारखं आहे. वैकुंठामध्ये तुम्हाला पावसाचं टेन्शन नाही, तिथं तुम्हाला अमृताची कोठार आहे. वैकुंठामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मनात आलं की कुठलाही विषय लगेच हजर आहे. वैकुंठात गेल्यानंतर तुमचे गुडघे दुखत नाहीत, मनके दुखत नाहीत, बाळ कुठलाच आधार होत नाही. वैकुंठ चांगलं आहे का नाही. मग तुमच्या सगळ्या मंडळीला माझी विनंती, सगळ्यांनी लवकर वैकुंठवासी व्हा. एवढं जर वैकुंठात चांगलं असेल तर काय अडचण. तुकाराम महाराजांचा देव म्हणतात जरा तुम्हाला वैकुंठाला नेतो. महाराज म्हणजे नको वैकुंठीचा वास असे तया सुखा नाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. मला सांगतात वैकुंठामध्ये नको का. वैकुंठाच्या सुखाला नाश आहे. कस काय नाश आहे. वैकुंठात राहणारा देव जर इथं आमच्याकडे येत असून सुखा करता तर काय त्या वैकुंठाला करतात. वैकुंठ पोपट जुनाट झोपडी नको आडाआडी घालू देते. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. मोठं चिंतन करे नामदेव महाराजांनी तिथं नको म्हणले. ते जुनाट झोपड्या म्हणजे कधीच मग इथं तुम्हाला काय मिळतं. अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. कथेमध्ये निर्माण होणारा हा जो रस आहे, हा रस म्हणजे आंब्याच्या रसासारखा रस नाही, हा लिंबाच्या रसासारखा रस नाही. हा कसा रस आहे. महाराज सांगतात हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, गुण हा भाग्या दैवाचा भाग पावे येथील. ऐका बाई आली वाटत. आपली बाई येणारच नाही वाटत. कुठाला कुठाला एक विनोद ऐकलं होता मोबाईलवर. ते म्हणजे शेजारचं पोरग रडायला लागलं की डोकं दुखत, आणि आपलं पोरग रडायला लागलं की इथं मनात दुःख होत. तसं आपली बायको फडफड करायला लागली की हिथं दुखत, शेजारची आली की हिथं दुखत. तर माझा मुद्दा हा आहे, नको वैकुंठीचा वास असे तया सुखानाश, अद्भुत हा रस कथा काळे नामाचा. महाराज म्हणले की कथेमध्ये निर्माण होणारा रस अद्भुत आहे. काय काय कथेने पुण्य मिळतं, काय काय फळ येतं. आपल्याकडे देवाचे जसे 6 गुण सांगितलेले, तसे गोपी गीतामध्ये गोपिकांनी भगवत कथेचे 6 गुण सांगितलेले. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. तुम्ही भागवत सगळं ऐकले म्हणून मी एकही शब्द पुढे बोलणार नाही. अद्भुत हा रस कथा काळे नामाचा. देवाने विचारलं असं नेमकं काय आहे संतांच्या संगतीमध्ये. तुकाराम महाराज म्हणले की संतांच्या जीवनामध्ये त्यांच्या अंतःकरणातलं नाम जे आहे ते थांबायलाच तयार नाही. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. देव म्हणजे त्या नावात आया काय असेल. तुकाराम महाराज म्हणजे त्या नावात काय आहे तुम्हाला माहित नाही. अवघाचा शेवट तुझ्या नामाचा
गोड यासाठी गाण्यामध्ये जरी देवाचं सर्वज्ञ म्हणून वर्णन असलं तरी तुकाराम महाराज सांगतात देवाला दोन गोष्टी कळत नाही. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा अनुभव ठाऊका नाही तुझं. देवाला त्याच्या चरणामध्ये स्वरूपात काय सुख याचा अनुभव नाही, तो अनुभव फक्त भक्तांना माहिती. आणि दुसरं म्हणजे देवाच्या नामचिंतनामध्ये काय आनंद आहे, तुकोबराय सांगतात देवा तुला माहित नाही, तो फक्त आम्हालाच माहित आहे. तुका काय तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. आणि म्हणून तुकोबराय देवाकडे प्रार्थना करतात की तुम्ही एक काम करा, मला या संतांच्या चरणावर ठेवा. तुका म्हणे आता उदार तू होई आणि ठेवी पायी सांगायची का, कारण यांच्या संगतीमध्ये देव राहतो. या वैष्णवा संगती प्रेम सुख इच्छा करी. आणि आम्हाला सुद्धा जीवनामध्ये त्याच सुखाची अपेक्षा आहे. भगवान करो अशा प्रकारचं सुख भक्ताने सगळ्यांना द्यावं. आज खरंच लय आनंद आला कीर्तनात. कुणाचा चेहरा दिसला नाही, फक्त देवाचं चिंतन करता, नाही तर रोज कुणाचा तरी चेहरे दिसतात आणि मग कुणाकडे तरी बघून बोलायची इच्छा होते. जुन्या काळातली सगळी कीर्तन अशी असायची, फक्त टेंबे असे बाजूने असायचे, अलीकडे टेंबे कशा कशात आले ऐका. म्हणून अतिशय आनंद आहे. बघा हे बी किती आनंद ते इकडे गेलं का? ते इकडे करते होय. आजचा दिवस मला आनंदाचा आहे आपला. अहो अनुकूल परिस्थितीत माणसाला आनंद होईल याच्यात नवल नाही, प्रतिकूल परिस्थितीत आनंद मानायला शिकलं पाहिजे. हे खरं आपलं चांगलं असल्यावर तर कोणी बी भाजी चांगली करेल, काहीच नसल्यावर बाईला म्हणायचं भाजी करून जातो. हा डबच्या डब मसाला चव नाही कशाला, टाक पाणी कर काल जेवणी, काही फरक नाही. हो पण काही नसताना सुद्धा मी आज इकडे तिकडे हो गेला नाही, हे सगळ्यात महत्वाचं. परमात्म्याच्या चरणी साधू संतांच्या चरणी तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. आज आपलं जागराचं कीर्तन असल्यामुळं, दिंडी प्रदक्षिण आपली असल्यामुळं तुम्ही दिंडीमध्ये आज भलतेच रंगून गेले. म्हणून मला असं वाटतं की हे अद्भुत हा रस बाकी दुसरीकडे कुठं नाही. म्हणून मी आमच्या बापूंना, आरगडे बापूंना किती फोन केले असतील मलाच माहित नाही, पण त्यांनी काही फोन उचलला नाही का, कारण ते फोनच्या रसामध्ये नव्हते, 4 रसामध्ये गुंतलेले होते. हो अद्भुत हा रस, याची सुख आघाड आहे. म्हणून मला असं वाटलं की अभंग बी जरा तसाच निवडावा. आणि मला वाटतं या सगळा माहोलच तयार झाला, हा रस आनंदाचा. म्हणून झाली सेवा. पुन्हा एकदा साधू संतांच्या चरणावर समर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर